तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं GTA 5च्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजची एक स्पेशल व्हिडिओ आहे, कारण का तर जसं की तुम्हाला माहिती आहे, मायकल आणि ट्रेवरमध्ये मागं हे झालेले सेपरेशन झालेलं. तर त्या सेपरेशननंतर आता मायकल आणि ट्रेवर पुन्हा एकत्र येतात. तर मायकलनी मला लोकेशन पाठवले आहे, तर त्या लोकेशनवरती जाऊन आपल्याला मायकलला भेटायचं आहे. झाल्यावर आपलं काय काय बोलणं होतं आणि काय काय होतं आहे ते सगळं आपल्याला कळणार आहे तिथं पोहोचल्यावर. तर फटाफट मी माझी गाडी काढतो आणि जाऊया आपण मायकलच्या दिशेने. तर ही आपली गाडी तुम्ही बघू शकता, लॅम्बोर्गिनी उरुस, जी ट्रेवरने परचेस केली आहे रिसेंटली. तर तिथं पोहोचल्यावर आता आपण बघूया की मायकल आणि ट्रेवरचं काय डिसिजन होतं आहे. तर माझं तर असं म्हणणं आहे की मायकल आणि ट्रेवरनी परत रॉबरी, म्हणजे जे काही गँग वॉर असतील त्यांचे, ते परत चालू केले पाहिजे. कारण का तर ट्रेवरची तुम्ही गाडी बघू शकता की लॅम्बोर्गिनी उरुस आहे, पण ट्रेवर तर राहायला आत्ता सध्या तरी घर नाही आहे. तर आपण त्या हिशोबानं माझं तर म्हणणं आहे की दोघांनी पण चोऱ्या परत चालू केल्या पाहिजेत. आणि मला तर असं वाटतं आहे, मायकल ज्या टोनमध्ये बोलत होतं त्या टोनमध्ये मायकलच्या डोक्यात काहीतरी नवीन आयडिया येते, आणि त्या आयडियानुसार मला तर असं वाटतं आहे की मायकल परत कुठं ना कुठंतरी चोरी करायला आपल्याला नेणार आहे. कारण मायकलच्या बोलण्यावरून मला तर असंच कळून आलेलं. आणि आता तुम्ही बघू शकता की सिनेमॅटिकच्या नादात आपल्या गाडीची पार पूर्णपणे वाट लागली. आता काय करायचं, जाऊया तशीच नेऊया. मायकल समोर बघू मायकल काय म्हणतोय गाडी बघून. पण नको यार, मायकल काहीतरी म्हणेल, त्यापेक्षा आपण काय करूया की गाडी आपली पेंट शॉपमध्ये नेऊन पहिले रिपेअर करूया. रिपेअर केल्यावर कसं आपली इमेज पण चांगली बनेल ना मायकल समोर, कारण इतक्या दिवसांनी आपण मायकलला भेटणार आहे. त्यामुळे मी तर म्हणतोय रिपेअर करून. आणि फायनली आपण आता पोहोचलेल्या रिपेअरच्या शॉपमध्ये. तर तुम्ही बघू शकता, हे ऑटो रिपेअर्स म्हणून एक शॉप आहे. इथंच आपलं शेजारी होतं, म्हणून मी म्हणलं इथंच घेऊन रिपेअर करावी गाडी. तर $140 घेतात आपल्याकडून रिपेअर फक्त करायची. तर जाऊ दे, आता काय करू शकतो आपण पण. तर मित्रांनो, आपली गाडी आता रिपेअर झालेली आहे. रिपेअर करून मी गाडीला दिलेला आहे ग्रे कलर. जो आपला पहिला व्हाईट कलर होता त्यालाच थोडासा मी डिम करून दिलेला आहे गाडीला ग्रे कलर. आणि हे बघा, बाहेर काढताच आपल्या गाडीची पण वाट लागली पूर्णपणे. आता काय करायचं, माझं जर डोकंच फिरतंय गाडीला बघितलं. आणि आता आत घालायची तर परत $140 देत बसायचं, ती कुणी सांगितलंय. त्यापेक्षा आपल्या हाय अशी गाडीच नेऊया. आता मी तर नाही रिपेअर करत बसणार, तर तेवढा थोडा छोटा मोठा डेंट चालून जातो गाड्यांना, काय म्हणजे एवढं काही. तर मित्रांनो, आता फायनली आपण पोहोचणार आहे. एवढा हा लास्टचाच टप्पा. ह्याच्यानंतर आपण पोहोचणार आहे लॉस सॅन्टोस सिटीमध्ये, जिथं मायकल राहतो. आणि मायकलला आपण कॉल पण करून विचारला आहे. तर मायकलनं आपल्याला त्याची लोकेशन सांगितलं आहे. एक हॉटेल आहे, त्या हॉटेलच्या समोर. तर बघू शकता, जसं की आपण सिटीत आलो आहे, तर असा पाऊस चालू झाला आणि एवढा जोरदार पाऊस आहे ना, तर तुम्हाला काय सांगू मी. गाडी पण आपली नीट चालत नाही आहे, तुम्ही बघू शकता. गाडी पण घसरती थोडी. आता पण काय करणार, आपल्याला तर जावंच लागेल मायकलला भेटायला. मायकलच्या घरी मस्तपैकी मायकलला भेटीवर ठोकलो असतो. आत्ता थोड्यासाठी वाचली आपली गाडी. या पावसामुळं गाडी पण एवढी स्लिप होती ना की मला चालवताना पण तुम्ही मागं बघू शकता की एवढं पाणी उडतंय. काय सांगणार आता, सिनेमॅटिकच्या नादात पण गाडी आपली जाणारच आहे. पण थोडं सिनेमॅटिक लावली कसं व्हिडिओला जरा चांगलं वाटतं ना, त्यामुळे सिनेमॅटिक लावतोय मी. तर फायनली आपण पोचलो ज्या लोकेशनवर आपल्याला मायकलने सांगितलेलं. मायकल पण इथेच मागं आहे. जरा मी गाडी वळवतो, तोपर्यंत तुम्हाला मायकल पण दाखवतो. मायकल कुठे ते बघा, मायकल आपल्या मागं पळत येतं आहे. त्याला सांगते मी, थांब, पावसाचं गाडी बिडी वळवू दे तिथंच थांब. तर नाही, आपल्या मागं पळत येतं आहे. त्याला एवढी एक्साइटमेंट झाली ना एवढ्या दिवसांनी भेटण्याची. तर फायनली मायकलला गाडीत बसून आता मायकलला विचारतो, आपण चिल करायला कुठल्या तरी स्पॉट बघूया. तर मायकल काय म्हणतोय आपण बघू शकता. तर फायनली मित्रांनो, माझे मायकलवर झालेलं आहे बोलणं. तर मायकल म्हणतोय, चिल करतोयस काय, 3-4 दिवस झालं म्हणला, सलग दिवस रात्र पाऊस पडतोय, त्यामुळे आपल्या सिटीत आली आहे सुनामी. तर तुम्ही बघू शकता, ही सुनामीचं पाणी भाई इथपर्यंत आलं आहे. म्हणजे एकदम एवढा पाऊस पडला आहे की आजपर्यंत आपल्या साताऱ्यात पण एवढा पाऊस पडला नसेल. साताऱ्यात सोडा, महाराष्ट्रात पण आपल्या एवढा पाऊस पडला नसेल, तेवढा पाऊस इथं पडला आहे. आणि ही बघू शकता तुम्ही, म्हणजे एकदम चर्चला आहे ना घासायला पाणी आलं आहे. तर तुम्ही बघू शकता हे रिअल पाणी. तर तुम्हाला वाटेल की सुनामीचं काय ही लावलं आहे काय, म्हणजे थोडक्यात थोडं ही लावलं आहे. तर तुम्ही बघू शकता ही सुनामी आहे, खरोखरची सुनामी. तर आपण आत पण जाऊन बघूया पाण्याच्या काय हालचाल चालली आहे शहर सिटीची. तर ही बघू शकता तुम्ही, गाड्या पाण्यात उडतात आहेत. पत यार, हो का, इकडे ही बाय पवती. अजून पण तुम्ही बघू शकता गाड्या, तो तिकडं ट्रक हवेत गेला. मग तुम्ही विचार करू शकता की सुनामी केवढी मोठी आहे. तर आपण एखाद्या उंच ठिकाणी पोचवायची. तर पाण्याची पातळी एवढी हाय आहे ना की माझं पण तुम्ही कोपऱ्यात बघू शकता की रक्त एकदम रेड झालं आहे. तर आपल्याला पटकन कुठं इथं चढून घेऊया ह्या भिंतीवर. तर तुम्ही बघू शकता की आपला मायकल कुठं राहिला, मायकल राहिला आहे मागे, आपण आलो आहे पुढं पळत. तर तुम्ही बघू शकता इथं पण आपल्याला लाट येऊन धडकते. तर आपण काय करूया, आता आपण चढूया वरती, त्याशिवाय आपण वाचणार नाही इथनं. अरे खाली नाही, वरती. तर तुम्ही बघू शकता पाण्यात किती म्हणजे ही झाले, लॉस सॅन्टोस सिटीचं किती नुकसान झालं आहे. तर आपण जाऊया त्या वरच्या ठिकाणी. तिथं काय मला वाटत नाही की तिथं एखादी पण लाट येईल, आणि येणारच नाही आहे. तर आपण चढूया वरती. इथं आता इथनं वरनं बघूया मायकल कुठं आहे. इथनं पण मायकल दिसणं, मायकल नक्की गेला कुठं.
तर फायनली मायकल पण वरती आला आहे, तर मायकलशी आपण बोलून घेऊया की काय त्याला एवढा वेळ लागला, कुठं अडकलेला तो. तर आपण बोलून घेऊया मायकलशी, मायकल काय म्हणतो. तर मित्रांनो, माझी मायकलशी बोलणं झालेलं आहे. मायकल म्हणतो आहे की मायकलला खूप टेन्शन त्याच्या फॅमिलीचं आलं आहे, कारण ट्रेसी तर घरी आहे आणि अमॅन्डा पण घरी आहे, पण जिमी गेलेला कॉलेजला. तेव्हापासून एवढा पाऊस झाला आणि ही सुनामी आल्यामुळे मायकलला आलं आहे त्याच्या फॅमिलीचं टेन्शन. तर पुढच्या पार्टमध्ये आपण बघूया की आपण मायकलच्या म्हणजे फॅमिलीला म्हणजे जिमीला कसं रेस्क्यू करतो आहे. तर त्या व्हिडिओसाठी तुम्ही या व्हिडिओवरती लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब पण करा आपल्या यूट्यूब चॅनलला, जेणेकरून असाच मराठी कॉन्टेंट मी तुमच्यासाठी नेहमी घेऊन येईन.